रत्नागिरीत सध्या नामसप्ताह सोहळ्याची धूम सुरू आहे. शतकोत्तर पार केलेल्या या परंपरेला आता आधुनिकतेचा साज चढवताना पाहायला मिळतोय. तुकोबांचे अभंग, नाथांच्या गवळणी यांना टाळ मृदुंगासह आता नवनव्या वाद्यांची साथ लाभत असल्याने नामसप्ताहाच्या पहाऱ्यातील गवळण खास बनतीये. नामसप्ताहातील या पहाऱ्याला तरुणाईचा विशेष पुढाकार लाभलेला दिसून येत असून काळबादेवीतील रामेश्वर मंदिरात नामसप्ताहाची शोभा कलात्मक सादरीकरणामुळे अधिकच खुलून आली आहे. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधत अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजाच्या वतीने अलिबागमध्ये भव्य रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर देखील सहभागी झाले होते. या रॅलीत पारंपरिक वाद्य आणि लाऊड स्पीकरवर गाणी वाजवून आदिवासी बांधव आणि भगिनींनी नृत्य केले. यात दिलीप भोईर यांनी देखील ठेका धरला. सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या अखेत्तरीत असलेल्या मौज डेगवे येथील शासकीय वन सर्वे क्रमांक 84 आणि 85 मध्ये खैर झाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना गुरुवारी रात्री 12 वाजता डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. खैराची वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याचा सुगावा लागताच डेगवे येथे राहणाऱ्या शंकर देसाई या तरुणाला त्यांनी तात्काळ इतर गावकरी मंडळी आणि वन विभाग यांना याबाबत माहिती दिली. सावंतवाडी वनपरिक्षेत्राची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. उपस्थित ग्रामस्थ आणि वन अधिकारी यांनी सापळा रचून शासकीय वनात तोड करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी सोबत आणलेल्या कटर मशीन, बॅटरी, तोडलेल्या खैर झाडाचा माल तसेच सोबत आणलेली 2 चाकी गाडी देखील त्यांनी ताब्यात घेतली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.